मला वाटतं फॉक्सकॉन वेदांताच्या वेळी सुद्धा आपण म्हणालात असंच आश्वासन होतं की याच पद्धतीने कुठलेही प्रकल्प चाललेले नाहीत। माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी परकीय गुंतवणुकीचे मोठमोठे आकडे जेव्हा समोर दिले तेव्हा याचा संशय आला होता की एकीकडे एक चित्र दाखवायचं आणि त्याच वेळी वस्तुस्थिती मात्र वेगळी असते। परंतु सध्या महाराष्ट्र सरकार हे केंद्राला ठामपणे नजरेला नजर भिडवून आमच्या ताटातलं तुम्ही हिसकावून घेऊ नका हे सांगू शकत नाही आहे। ही सांगण्याची त्यांची परिस्थिती सध्या दिसत नाही आहे। हे महाराष्ट्रासाठी दुर्दैवी आहे। हे बघा, मी वारंवार सांगतो, दादा हे मोठे नेते आहेत, आदरणीय दादा हे मोठे नेते आहेत। माझ्यासारखा कोणतेही राजकीय पार्श्वभूमी नसलेला सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातला कार्यकर्ता हा त्यांच्यासमोर फार लहान आहे आणि मला हा विश्वास आहे की जे काही आहे ते मायबाप जनता ठरवेल। मायबाप जनता जी कामांची पोचपावती जी आशीर्वाद आहे ती देईल आणि त्यानंतर पाहू। हे बघा, लोकशाही आहे त्यामुळे कोणी ना कोणी समोर लढणारच हे तर नक्की आहे आणि जे कोणी समोर असेल ते त्यांचे विचार त्यांचे प्रॉमिसेस घेऊन जातील। मी माझे विचार माझे प्रॉमिसेस घेऊन जाईल। आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली या पद्धतीनं जे विचार या भागाच्या विकासासाठी महत्त्वाचे आहेत, या भागाच्या एकूण डेव्हलपमेंटल जो एक प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट आपण ज्याला म्हणतो त्या दृष्टीने करू। मला वाटतं माननीय मुख्यमंत्री महोदय हे शिवसंकल्प अभियानाची सुरुवात शिरूर लोकसभा मतदारसंघातून करत आहेत, याबद्दल मी माननीय मुख्यमंत्री महोदयांचं मनापासून स्वागत करतो। जो शेतकरी आक्रोश मोर्चा निघाला, या आक्रोश मोर्चाचा आवाज हा माननीय मुख्यमंत्री महोदयांपर्यंत पोहोचला आहे असं मी मानतो। त्यामुळेच ही सुरुवात शिरूर लोकसभा मतदारसंघातून होते। माननीय मुख्यमंत्री महोदय शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी हा जर शासकीय कार्यक्रम असता तर मला वाटतं जास्त आनंद झाला असता, शेतकऱ्यांच्या समस्या जास्त तातडीनं सोडवण्यासाठी याची मदत झाली असती। पण माननीय मुख्यमंत्री येतात, माननीय मुख्यमंत्री महोदयांना हीच विनंती आहे की आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर जे निर्यातबंदीनी संकट ओढवले या निर्यातबंदीच्या विरोधात ठोस आणि ठाम पावलं उचला, केंद्राकडे तसा आवाज उचला। बिबट प्रवण क्षेत्रामध्ये दिवसा 3 फेज लाईट द्या आणि त्याचबरोबर दूध उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट 5 रुपये अनुदान द्या, तर शिवसंकल्प हे जे आपल्या अभियानाचं नाव आहे ते सार्थ राहील।